मला वाटतं होतोय वापर रील्सचा. कारण लोकांना त्याचे फायदे कळलेत आणि खूप कमी लोक असतील की जे नाही करतायत स्वतःला प्रमोट. हम्म. पण बरेच लोक स्वतःला प्रमोट करतायत करतायत. आणि आपल्या प्रॉडक्ट्स आपण विकण्यासाठी सोशल मीडियाचा व्यवस्थित वापर करतोय. नाटकाला त्याचा फायदा बरोबर. प्रचंड प्रमाणात होतोय. जसं देवबावडी नाटकाचं आता बरोबरचं एक रील व्हायरल झालं आणि ते नाटक पुन्हा ओपन केलं आणि आज ते एवढं हाऊसफुल होतं. म्हणजे नाटक ते उत्तमच होतं, बरोबर. पण ती एक रील व्हायरल व्हावी लागली परत. ते बरोबर. पुन्हा नाटक इतक्या वर्षांनी ओपन करून ते हाऊसफुल व्हायसाठी. True. तोपर्यंत प्रोड्युसर स्वतःच्या खिशातले पैसे घालून ते रन करत होता इतकी वर्ष. हो. आणि त्याच्यानंतर त्यांनी ते बंद केलेलं नाटक. एक प्रयोग परेशजींनी बघितला, त्यांचं एक रील व्हायरल झालं आणि ते हिट झालं. जसं आमने सामने नाटक जे आता चालू आहे लीनाताईंचं, त्या नाटकामध्ये सुद्धा एक रील आता व्हायरल झालं आणि ते नाटक हाऊसफुल व्हायला लागलं. ते नाटक अनेक दिवस चालू आहे, त्याला चांगलं बुकिंग आहे, चांगलं नाटक आहे. पण जेव्हा सोशल मीडिया तुम्हाला बूस्ट देतं, एक पुश देतं, तेव्हा ती कलाकृती चालायला लागते परत. ही फॅक्ट आहे, हे तुम्ही नाकारू शकत नाही. बरोबर. मग तुम्ही त्याचा करेक्ट वापर करून घेत नसाल तर मग आपली चूक आहे. मला वाटतं आपल्याला त्याचा करेक्ट वापर करून घेता यायला हवा.